पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना. भारत ब्रिटनमधील बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता. मालदीव दौऱ्यामुळे शेजारी प्रथम धोरणाला मिळेल बळकटी, तर ब्रिटनसह व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याची संधी. पंतप्रधानांनी जारी केलेल्या निवेदनात प्रतिपादन. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांचा गदारोळ कायम. दोन्ही सदनांचं कामकाज तहकूब. संसदेत खासदारांचं वर्तन आणि कार्यपद्धती योग्य असली पाहिजे असं सांगत गदारोळ करणाऱ्या खासदारांवर निर्णायक कारवाईचा लोकसभा अध्यक्षांचा इशारा. लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक, तर राज्यसभेत समुद्रामार्गे माल परिवहन विधेयक 2025 सादर. घरामध्ये रोकड सापडल्याप्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर कारवाईसाठी दाखल याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय एक विशेष पीठ स्थापन करणार. भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानी विमानांना प्रवेशबंदी भारतानं 23 ऑगस्टपर्यंत वाढवली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पाकिस्तान दहशतवाद आणि धर्मांधतेत बुडाला आहे असं सांगत भारताकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानच्या धोरणांवर कडाडून टीका. जपानसोबत बहुप्रतीक्षित व्यापार कराराची अमेरिकेची घोषणा. जपान अमेरिकेत $550 अब्ज गुंतवणूक करणार. अमेरिका आणि फिलिपिन्समध्येही व्यापार करार. भारत 2028 पर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. जागतिक पतमानांकन संस्था मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय. आणि मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस. नदी नाले तुडुंब भरले. विदर्भ मराठवाड्यात शेतीचं नुकसान. नमस्कार.